आपण स्पर्धा पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली आयोजित शिवसाई ग्रुप चषक 2019 डे नाईट स्पर्धा बदलापूरमध्ये प्रथमच आपण पाहतोय सन्माननीय मंगेश शेठ धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा अतिशय चांगली संकल्पना आहे। पहिला सामना आपण पाहिला, निश्चितच ओम कोंडेश्वर भोज संघाने मात्र जिंकला आणि दुसरी लढत मैदानामध्ये रंगते खरवई विपक्ष खरवई या दोन संघांमध्ये। सलामीचे फलंदाज आपण पाहतोय, स्ट्राइक एंडला मात्र अविनाश, नॉन स्ट्राइक एंडला मात्र बादल। तर या दरम्यान सन्माननीय दीपकजी तेंडुलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसनस्थ बाबा मूवी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत दीपकजी, या आपण ओटू महेश। तर पहिला धक्का इथून मात्र पहिल्या षटकामध्ये पाहतोय गोलंदाजच्या उंबरठ्यावरती नितेश जमदारे। अतिशय चांगली गोलंदाजी सातत्याचा विचार केला नितेशचा तर चांगली कामगिरी राहिली। गतवर्षी सुद्धा या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केली आहे आणि यावर्षी सुद्धा मात्र सध्याच्या स्थितीला मात्र भन्नाट फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज आपण पाहतोय। पहिली सफलता गावदेवी सीसी करवई संघाला, बादल सवारे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन। तर पहिले षटक आपण पाहतोय नितेश जमदारेचं। पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मिळवलेले यश हे मात्र निश्चितच गावदेवी खरवई संघाला मात्र फलदायक ठरेल। पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय, ऑन द स्टंप डायरेक्ट फेकी पाहायला मिळते। इथून मात्र अजून एक सांघिक यश पाहायला मिळते गावदेवी सीसी करवई संघाला। सुमित इथून मात्र बाद होतील, दुसरा धक्का ब्लू स्टार करवई संघाला। थँक्यू डीजे। अतिशय चांगली गोलंदाजी नितेशची, तर विचार केला तर एकही धाव मात्र जमावता आली नाहीये ब्लू स्टार खरवई संघाला। पहिली षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय जोवेली एंड कडून गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी नितेश जमदारेची पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती एक वैयक्तिक यश आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक सांघिक यश आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत 2 बाद 0 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। अद्यापपर्यंत खातं उघड करता आलं नाहीये ब्लू स्टार खरवई संघाला। सलामीला आपण पाहतोय निश्चित अविनाश जाधव फलंदाज निश्चित होते बादलच्या समवेत, बादल मात्र बाद झाले। आता मात्र अविनाशवरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल, जबाबदारीने खेळ मात्र मैदानावरती करावा लागेल। या संघाची जबाबदारी इथून या दोन फलंदाजांना विशालला आणि अविनाशला मात्र स्वीकारावी लागेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितेश, अविनाशसाठी अतिशय चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये, नो मॅच लँड मध्ये चेंडू मात्र 1 बाउन्स सी मारीशे पलीकडे 4 धावांसाठी चौकार। थँक्यू डीजे। अतिशय चांगला फटका, बराचसा उशिराने आलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो। निश्चित मी सांगितलं का अविनाशवरती खूप मोठी जबाबदारी असेल आणि अविनाशला थांबणं या मैदानावरती फार गरजेचं असेल आपल्या संघासाठी। अतिशय चांगला फटका आपण पाहिला, देखना फटका अविनाशच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला पहिला चौकार आणि चौकाराने मात्र स्वतःचं व संघाचं खातं या चौथ्या चेंडूवरती ओपन केलं जाते। पुन्हा एकदा नितेश सज्ज होतोय गोलंदाजच्या उंबरठ्यावरती, ऑन द मार्क। पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, लीडिंग एज लाऊड अपील केली जाते पंचांकडे। तो पंच इथून मात्र कोणत्याही दबावाला कोणत्याही प्रेशरला मात्र बळी पडत नाहीयेत। जय पवार सर उर्फ जेपी मात्र आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत। निर्धाव चेंडू, धावसंख्या मात्र कायम धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते। स्कोर कार्ड वरती धावा लागले गेलेत, 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 4 धावा। शेवटचा चेंडू 1 टू गो। चिताच दिशेपासून गोलंदाजी इथे मात्र भरकटतायत, गोलंदाज नितेश दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये। शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय 5 चेंडू अतिशय सुंदररित्या फेकल्यानंतर आपण पाहतो शेवटचा चेंडू थोडासा खराब पाहायला मिळतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात, मात्र एक धाव
या अवांतर स्वरूपाने मात्र जोडली जाते धावफलकावरती आणि शेवटचा चेंडू पण एकदा अविनाश साडी षटफटून करण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू मात्र थांबणार नाहीये सीमारेषे पलीकडे षटकार थँक्यू रिजे पहिले षटक इथे संपले गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात गुणलेखक संदेश मसने मात्र आमच्या सोबत इथे जॉईंट आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 11 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आपण पाहतोय संगीत कोठ्यातील दुसरं व वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज गौरव म्हात्रे गोलंदाजच्या उंभारट्यावरती प्रेक्षकांची तुडुंब गर्दी मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळते बदलापूरमध्ये प्रथमच डे नाईट स्पर्धा आपण पाहतोय निश्चितच चांगली संकल्पना निश्चित समीर सर मगाशी विचारत होते की संकल्पना मंगेश दादा धुळे यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगलं आयोजन आणि हे स्वप्न होतं मंगेश दादांचं निश्चितच डे नाईट स्पर्धेचं आणि ते मात्र साकारण्यात आता मात्र जय हनुमान जोवेली संघाला मात्र यश प्राप्त झालंय धावसंख्या धावफलकावरती 11 धावा दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज गौरव एकदा विशाल साडी दिशा पाहिली जाते निश्चितच उजव्या एसटीच्या शरीरापासून जर विचार केला तर निश्चित चेंडू फार फार मात्र भरकटलेला आपल्याला पाहायला मिळतोय तोपर्यंत एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाते गावदेवी खरवई संघ आणि एका बाजूला ब्लू स्टार खरवई संघ खरवई विपक्ष खरवई अशी लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते अतिशय चांगला फटका डीपेक्सा कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षक येतील जीवाच्या आकांताने मात्र प्रयत्न केलेत क्षेत्ररक्षक नितेश तिथे होते अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा सहजतेने अडवल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते स्कोर कार्डवरती धावा येतील गावदेवी सीसी खरवई संघाच्या विरोधात ब्लू स्टार खरवई संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज गौरव मात्रे अतिशय चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गौरवचं सुद्धा कारण पहिल्या षटकामध्ये जर विचार केला गोलंदाज नितेशने मात्र 2 सफलता अर्जित केल्या आणि 11 धावा खर्च केल्या होत्या एकंदरीत विचार केला त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी इथे साकारण्यात यश प्राप्त होते गौरवला आणि पंच इथून मात्र लेगबाईची खून दर्शवतात आणि लेगबाईच्या स्वरूपाने मात्र 1 धाव जोडली जाते स्कोर कार्डवरती ब्लू स्टार खरवई संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 15 धावा दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज गौरव मात्रे पण एकदा अविनाश साडी रिव्हर्स अटॅम्प अतिशय चांगला फटका देखना फटका पाहायला मिळतोय चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी दणदणीत चौकार धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र अविनाशचा जर विचार केला अविनाशचा बॅटचा फेस अविनाशने मात्र खोललाय कारण विचार केला 2 चौकार आणि एका षटकाराच्या साह्याने मात्र धावसंख्येचं योगदान दिलंय 14 धावसंख्येचं योगदान दिलं अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय डीप कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर एकाच टप्प्यावरती चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार थँक्यू बॅक टू बॅक 2 चौकार अविनाशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले धावसंख्येचा वेग आता मात्र धावफलकावरती वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय ब्लू स्टार खरवई संघाचा जो संघ मात्र पहिल्या षटकामध्ये अडचणीत होता त्या संघाला मात्र अडचणीतून सावरण्याचं काम इथे मात्र अविनाश जाधवने मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने केले जर विचार केला फलंदाजी करत असताना तब्बल 5 चेंडू अविनाशने फेस केले त्यामध्ये 3 चौकारांचा समावेश आणि त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश एकंदरीत संदेश आम्हाला माहिती देत असताना तब्बल 18 धावसंख्येचं योगदान देत मात्र चांगली धावसंख्या उभारण्याचं काम अविनाशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 24 धावा
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज गौरवचा जर विचार केला थोडंसं मी म्हणेन गावदेवी खरवई संघासाठी थोडंसं महागड षटक हाताळत असताना गौरव म्हात्रे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल अविनाश. तर जास्त वेळ इथे मात्र खर्च करायचा नाहीये. 20 मिनिटांचा अवधी असेल. आयोजकांच्या वारंवार सूचना मात्र आमच्यापर्यंत येतात. त्या सूचना मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम च्या माध्यमातून केलं जाते. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मात्र समजला नाहीये फलंदाज अविनाशला आणि चेंडू निघून जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उर्वरित काम इथे देवीदास भगत कंप्लीट करत असताना अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक दुसरं संपलं गेले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे ब्लू स्टार खरवई संघाची 12.00च्या सरासरीने 2 बाद 24 धावा. थँक्यू डीजे. 2 षटकाचा वाजवी खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 12.00च्या सरासरीने 24 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात अतिशय चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच गोलंदाजी करत असताना गावदेवी खरवई संघाने मात्र जी सुरुवात केली होती ती सुरुवात इथे मात्र थोडीशी खराब करत असताना गोलंदाज गौरव म्हात्रेला मात्र आपण पाहू शकतो गौरव म्हात्रेने मात्र तब्बल 13 धावा खर्च केल्या एकंदरीत आणि 24 धावा धावफलकावरती ब्लू स्टार खरवई संघाच्या. सांघिक तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक गोलंदाज राजू धांद्रे गोलंदाजीच्या उंबारट्यावरती पुन्हा एकदा जोवेली एंडकडून गोलंदाजी करत असताना अतिशय चांगला चेंडू राजूचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर मात्र टेक ऑफ घेतोय आणि उर्वरित काम इथे मात्र यष्टीरक्षक कंप्लीट करत असताना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुंदररित्या मात्र गावदेवी सीसी खरवई संघाने मात्र क्षेत्ररक्षण सजवलंय. देवीदास भगत मात्र संघाची बांधणी करत असताना मात्र एक अनुभवी संघनायक म्हणून ज्याची ख्याती आहे ते देवीदास भगत मात्र आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनला चेंडू अडवला जातोय. चेंडू गॅदर केला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत फक्त सिंगल येते एकापेक्षा मात्र काही नाहीये या चेंडूवरती आणि या सिंगल धावेने मात्र धावफलक पुढे सरकतय. धावफलकावरती धावा येतील त्या म्हणजे 25 धावा. तिसरं षटक आपण पाहतोय एकंदरीत 4 षटकांचा सामना. पहिला सामना आपण पाहिला हेंद्रेपाडा क्रिकेट संघ विपक्ष ओम कोडेश्वर भोज संघाने मात्र चांगली फलंदाजी दाखवली. नाणेफेकीच्या जोरावरती मात्र धाडसी निर्णय घेतला होता आणि त्या धाडसी निर्णयाचं मात्र चोख प्रतिउत्तर हेंद्रेपाडा क्रिकेट संघाला दिलं ओम कोडेश्वर भोज संघाने. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र नितीश चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत सहजतेने 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र कन्वर्ट केल्या जातात. अतिशय चांगला संवाद अतिशय चांगला ताळमेळ या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय अविनाश आणि फलंदाज विशाल मध्ये. आणि एकंदरीत धावांचा जर विचार केला तर धावसंख्येचा तर 27 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शीतचा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खरवई संघाला आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज इथून मात्र धावचीच्या स्वरूपात बाद होतील. अजून एक सांघिक यश गावदेवी खरवई संघाला. थँक्यू डीजे. मात्र जर विचार केला तर धावचीची संधी जरूर होती आणि त्या संधीचं सोनं मात्र गावदेवी सीसी खरवई संघाने केलंय. एक सांघिक यश. अजून एक आपल्या पत्रामध्ये अतिशय चांगला चेंडू दांडी गोल केली आहे. फलंदाज मात्र बाद. त्रिफलला चित. इथून मात्र फर्निचर बिघडवलंय. एक मोठा मासा गळाला. एक बिग विकेट. अविनाश जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. चित्ताचा प्रेक्षकांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय व्यासपीठाच्या उजव्या बाजूला. कारण खरवई विपक्ष खरवई असा सामना मैदानामध्ये रंगतोय. कोणता खरवई संघ जिंकेल याकडे अधिकाधिक लक्ष दिलं जाईल. कारण धावसंख्येचा विचार केला तर दोन्ही संघ चित्ताचा
गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या अस्तित्वासाठी मात्र दोन्ही संघ मेहनत करतात। या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला ब्लू स्टार खरवई संघ आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी सीसी खरवई संघ। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकावरती 27 धावा, 27 रन। तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज राजू धांद्रे, अतिशय चांगलं कमबॅक राजूचं सुद्धा विकेट टेकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। ज्या प्रकारची गोलंदाजी मात्र नितेशने साकारली, नितेशच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं एक वैयक्तिक यश आणि एक सांघिक यश, एकंदरीत 2 गडी या षटकामध्ये सुद्धा बाद होताना आपण पाहिले आणि त्यानंतर त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र राजू धांद्रेची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच विकेट टेकिंग गोलंदाजी राजूची सुद्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा शेवटचा चेंडू डाव्या एसटीच्या मात्र चेंडू बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा दिशेपासून गोलंदाज भरकटतायत। जी गोलंदाजी मात्र नितेशने केली तीच गोलंदाजी राजूची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या धावफलकावरती या अवांतर धावेने एकनी पुढे सरकते आणि 28 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा बॅक टू बॅक पंच मात्र आमचं लक्ष वेधून घेत आहेत। आता मात्र विचार केला तर निश्चितच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होत होती राजूकडून। अद्यापर्यंत 5 चेंडूंची फेकी केली आहे, 3 धावा राजूने खर्च केल्या होत्या आणि एकंदरीत या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपाने मात्र 2 धावा खर्च केल्यात। पण एकदा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येत आहेत। चेंडूची फेक सुद्धा फार चांगली पाहायला मिळते। तोपर्यंत फक्त सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 3 संपलं गेले आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ब्लू स्टार खरवई संघाची 10.00च्या सरासरीने 30 धावा। थँक्यू डीजे। पहिली षटक आपण पाहिले गोलंदाज नितेशने मात्र 11 धावा खर्च केल्या। त्यानंतर गोलंदाज गौरव म्हात्रेला मात्र पाचारण केलं देवीदास भगतने। दुसऱ्या षटकासाठी गौरव म्हात्रेने मात्र 13 धावा खर्च केल्या। त्यानंतर गोलंदाज राजूला पाचारण केलं आणि राजूने मात्र अतिशय चांगली कामगिरी केली आणि चांगलं कमबॅक केलंय। या गोलंदाजीच्या जोरावरती फक्त 6 धावा राजूने या तिसऱ्या षटकामध्ये खर्च केल्या। गोलंदाज तुषार अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय, देखना फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अतिशय चांगला झेल, फलंदाज मात्र बाद होतील। अजून एक धक्का लागतोय, फलंदाज आतिश बॅक टू द पॅव्हिलियन। थँक्यू डीजे। जर अविनाश जाधवचा अपवाद वगळला, निश्चितच अविनाशने मात्र ज्या प्रकारची खेळी केली, 9 चेंडू फेस केले होते आणि 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान आपल्या संघासाठी जरूर दिलं आणि त्यानंतर विचार केला फलंदाज विशालचा, फलंदाज जगदीशचा, फलंदाज आतिशचा, तर सर्व फलंदाज इथून मात्र स्वस्तामधून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकदा अतिशय चांगला फटका तू मै पाहायला मिळते। अजून एक संधी होती आणि संधीचं मात्र इथे सोनं केले गोलंदाज तुषारने आणि अजून एक सांघिक यश पाहायला मिळते गावदेवी खरवई संघासाठी। एक सांघिक यश फलंदाज जगदीशच्या स्वरूपात। थँक्यू डीजे। तर यावेळेस मयूर ग्रुप बदलापूर संघाचा संघनायक आणि सिद्धिविनायक काराव संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचे आमच्या टॉस बॉक्स मध्ये। दोन्ही संघाला मात्र ऑफिशियल कॉल असेल। मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष सिद्धिविनायक काराव। तुषारसाठी अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, वेगवान रीतीने चेंडू फेकला जातोय। चेंडू पडल्यानंतर गुडल्या स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतोय, बरोबर नाका समोरून चेंडू मात्र निघून जातोय। उर्वरित काम मात्र यष्टिरक्षक देवीदास भगत कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळते। एक निर्धाव चेंडूची सांगता होतीये। गोलंदाज तुषार अतिशय चांगला गोलंदाज आपण पाहतोय, फलंदाज अजून एक धक्का, बिग विकेट। तुषार दोंदे सुद्धा इथून मात्र बाद होतील। तुषारचा सुद्धा खेळीचा अंत होतोय। एक चांगली सफलता अर्जित केली जाते तुषारच्या स्वरूपात।
झाले बायांचा माझ्या एकविरायचा. थँक्यू डीजे. शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये आपण पाहतोय स्लॉग ओव्हर. आता ज्या प्रकारची गोलंदाजी राजूने केली आहे, 6 धावा खर्च केल्या, त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र तुषार साकारत असताना अतिशय अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनुभवी संघनायक सुद्धा देवीदास भगत, ज्याच्या माध्यमातून निश्चितच आपल्या नावाचा ठसा देवीदास भगतने या गावदेवी सीसी खरवई संघाचा अनेक मैदानावरती उमटवलाय. तोच गावदेवी खरवई संघ. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजी म्हटलं तर शस्त्र आहे गावदेवी खरवई संघाचं, आणि ते शस्त्र इथे मात्र वापरत असताना तुषार जमदरेला मात्र आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा सामना करेल गोलंदाज. नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. अतिशय चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली अजून एक धक्का लागतोय ब्लू स्टार खरवई संघाला. सोनू मात्र तू चल मैं आया असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. एका पाठोपाठ मात्र धक्के आणि धक्के ब्लू स्टार खरवई संघाला लागतायत. स्वस्तामध्ये फलंदाज इथून मात्र बाद होत आहेत. कोणताही फलंदाज इथून मात्र जबाबदारीनिशी खेळ करत नाहीये, जिम्मेदारी मात्र स्वीकारत नाहीये. त्याच दरम्यान सन्माननीय तुषारजी बेंबाळकर साहेब, विद्यमान नगरसेवक कुळगा बदलापूर नगर परिषद, यांचे इथे शुभ आगमन होते. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. बडोच आपण पाहतो 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा सहजतेने इथून कंप्लीट केली जाते. आणि एकंदरीत या 3 धावा शेवटच्या चेंडूवरती बडोजने मात्र कंप्लीट केल्यात. धावसंख्येचा विचार केला 3 धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतोय पुढे सरकतोय 34 या आकड्यावरती. आणि येणारे 24 चेंडू 35 धावांची गरज असेल विजयासाठी, ती म्हणजे गावदेवी खरवई संघाला. हॅलो, तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे. मयूर ग्रुप बदलापूर विपक्ष सिद्धिविनायक काराव. तर मयूर ग्रुपचे पिसेकर आले त्या ठिकाणी कॅप्टन ऑफ टीम. मयूर पिसेकर यांना पाहतोय निखिल. तर निश्चितच निखिल यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. सिद्धिविनायक काराव संघ, दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतील आणि या 2 संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. ज्यांचं नुकतंच आगमन झालंय सन्माननीय तुषारजी बेंबाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. साहेब या. तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय तुषारजी बेंबाळकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर याच दरम्यान जोबेली गावचे समाजसेवक बाळाजी काशीनाथ धुळे यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. ओ टू जगदीश सर. ओके, तर टॉस केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस जिंकला या ठिकाणी. टॉस जिंकलाय मयूर ग्रुप संघाने. काय डिसाइड करणार आहे? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण कारण मग विपक्ष संघ सिद्धिविनायक काराव संघ आहे. जुळता मुळता संघ, बऱ्याच वेळा परिचयाचा संघ आमने सामने आलाय. मात्र या संघाला कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल? बॅटिंग आमची पण 40 ते 45 धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. निश्चित 40-45. मग आपल्याकडे असे कोणते गोलंदाज असतील जे प्रभावशाली ठरू शकतील सुरुवातीला? आहे ना, चिन्मय आहे, प्रतीक आहे, मयूर आहे. 3 गोलंदाज आमचे चांगले आहेत. मग आता जी स्पर्धा झाली बदलापूरमध्ये तेव्हा जो तुमचा संघ खेळला आणि येथे जो संघ खेळणार आहे या प्लेइंग इलेव्हन मध्ये काही बदल असेल का? आहे, 2-3 बदल आहेत, ते ग्राउंड मध्ये दिसतील. एकंदरीत बदलापूर विभागामध्ये बदलापूर शहरामध्ये प्रथमच डे नाईट स्पर्धेचं आयोजन, काय म्हणणं असेल? खूपच चांगलं आहे. आम्हाला ही स्पर्धा खेळायचीच होती. पहिले होण्या चाललेला एंट्रीचा, पण चेतन धोनी आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत. ओके, थँक्यू. तर निखिल सर आहेत आमच्यासोबत. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. अशा वेळेला सामना 4 षटकांचा आहे. जास्तीत जास्त किती धावेचं टार्गेट असेल? जास्तीत जास्त म्हणजेच 50च्या पुढेच आम्हाला धावा करायच्यात. मग अशा वेळेला आपल्याकडे कोणते जास्त फलंदाज असतील ते पॉवर प्ले मध्ये चांगली धावसंख्या उभी करू शकतील? प्रशांत सूर्यराव आहे उर्फ लाल्या, विकी बनोटे असेल, मी असेल, दिनेश मोहिते, प्रशांत बनोटे, सूरज आहेत, सर्वच चांगलेत. तर निश्चितच बदलापुरी क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि का म्हटलं जातं याचं उत्तर गेल्या 2-4 वर्षामध्ये मिळालं आहे. मात्र तरी सुद्धा प्रथमच बदलापूरमध्ये डे नाईट स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. काय म्हणणं असेल या स्पर्धेविषयी?
नक्कीच मंगेश दादांनी जिथून क्रिकेटमध्ये इंटरेस्ट घेतला तिथून आमच्यासाठी म्हणजे प्रत्येक क्रिकेटरसाठी खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे तिकडे. ते म्हणजे पावसाळी असो किंवा डे असो नाईट असो त्यांची नेहमीच एक मोठी स्पर्धा राबवली जाते इकडे. आणि ठीक ओके, थँक्यू. अतिशय चांगली माहिती येतोय. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येतोय की टॉस जिंकला येतोय मयूर ग्रुप बदलापूर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण पाहतोय. गावदेवी खरवई विपक्ष ब्लू स्टार खरवई संघ. तर ब्लू स्टार खरवई संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा धाफलकावरती लगावल्यात आणि 35 धावांचं टार्गेट मात्र प्रतिस्पर्धी गावदेवी खरवई संघासमोर उभं केलंय. आणि जेव्हा मात्र या सामन्याचं दुसरं सत्र चालू होईल तेव्हा निश्चित या ऐकूया पुन्हा एकदा नारिवलीचा गोड आवाज जगदीश पाटील यांना. थँक्यू महेश. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय. मात्र जी अपेक्षा होती बाबूकडून बाबूच्या संघाकडून मात्र तो संघ अपेक्षेवरती उतरला नाहीये. कारण बाबूकडून खूप प्रेक्षकांना अपेक्षा होत्या त्याच्याकडून की चांगली फलंदाजी करेल या पिच वरती. मात्र सुरुवात चांगली केली होती. मध्यंतरांच्या काळामध्ये मात्र त्याची विकेट जेव्हापासून पडली बहाल केली आणि त्याच्यानंतर त्या गोलंदाजाने विपक्ष संघाने मात्र चांगली गोलंदाजी केली या पिच वरती आणि अखेरकार फक्त आणि फक्त 34 धाबा कुठल्यात आल्यात. 35 धाबांचं लक्ष असेल तर सामना सुरू होतोय. म्हणजे सुभाष पाटील सर आहेत, त्याचबरोबर जय पवार आहेत आणि त्याचबरोबर रमेश म्हात्रे असे 3 पंच. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला आणि पहिल्याच चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली जातोय आणि संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये गौरव आणि राजू ही सलामीची जोडी पाहतोय आपण. गावदेवी खरवई संघाच्या वतीने 4 षटकांचा सामना. सर्व संघांना सूचना दिल्या जातात जर सामना बरोबरी सुटला तर अगोदर विकेट पाहिल्या जातील आणि विकेट समान असतील तर टॉस ला महत्व दिलं जाईल. तर गोलंदाजाचा रिदम चुकतोय या ठिकाणी. तर सर्व संघांना पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने सूचना आहेत की आपण एक सत्र 20 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवायचं आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेतला तर निश्चित आपल्याला पंचच त्या ठिकाणी पॅनलाइज करतील. तर त्यामुळे आपण वेळेचं भान ठेवा. हा चेंडू अतिशय चांगला फटका यावेळेस मात्र कव्हरच्या डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रोपैकी आज चूक होती मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा अतिशय चांगला पाहायला मिळाला. या 2 फलंदाजांमध्ये पहिली धाव मात्र वेगाने एकवटली. दुसरी धावेचा लगेचच कॉल दिला गेलाय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. अशा पाहतोय आपण 3 धाबा धावपळकावरती. आज मात्र बदलापूरचेच संघ एक वांगणीचा संघ पाहायला मिळेल. 8 संघ आपले नशीब आजमावताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. तर पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुमित. पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेस फटका चांगला आहे ऑन साइडला. लॉंग ऑनला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमा पलीकडे जातोय दन 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 करत. 4 रन्स. थँक्यू. तर पहिला चौकार फलंदाज गौरवच्या बॅट मधून पाहायला मिळतो आपल्याला. जरी सुद्धा कमी उंचीचा खेळाडू असला तरी फटका अतिशय चांगला विश्वसनीय फटका होता. लॉंगॉनला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र चेंडू डीप विकेटला बीट होतोय. खराब क्षेत्ररक्षण केले जातोय आणि तोपर्यंत मात्र स्वतः सुद्धा बाहेर जातात आणि चेंडू सुद्धा सीमा पलीकडे लागोपाठ 2 चेंडूवरती दुसरा चौकार. हॅलो. तर लागोपाठ 2 चेंडूवरती सलग 2 चौकार ठोकल्यात फलंदाजाने आणि 35 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 24 चेंडू 35 धाबा बनवायच्या होत्या
अशा वेळेला पहिल्या षटकामध्ये चांगले फटकेबाजी. हो, व्हॉट अ क्लास शॉट, सुपर, अतिशय चांगला कॉपी बुक स्टाईलने चेंडूला सीमा पलीकडे आणि सलग तिसरा चौकार आणि चौकारांची हॅट्रिक. तर 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळाल्यात. अतिशय चांगले फलंदाजी यावेळेस फलंदाज गौरव म्हात्रे. आणि का आपल्याला सलामीला पाचारण केलं जाते याचं मात्र उत्तर त्याने दिलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला स्टार्ट, सुरुवात, पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला येतोय. चेंडू जागेवरती थांबलाय आणि तोपर्यंत एकच धाव, 16 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्यात. आणि पहिल्या षटकात मात्र 35 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना या 16 धावा पहिल्या षटकामध्ये. उर्वरित समीकरण थोडंसं सोपं पाहायला मिळतं आपल्याला. अद्याप 18 चेंडू आणि गरज आहे ती 19 धाब्याची. तर या ठिकाणी जर पाहिलं तर लक्ष 35 धाब्यांचं होतं, मात्र पहिल्या षटकात आक्रमकता दाखवली आहे. आणि एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगन इज अ हाफ डन. कारण कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली असेल तर ते काम अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि तेच काम या ठिकाणी अर्ध झालंय. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून देत असताना मात्र 2 सलामीचे फलंदाज. मात्र प्लस पॉइंट आहे गावदेवी करवई संघाच्या बाजूने की आपला एकही विकेट अद्यापर्यंत गमावला नाही आहे. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला चढ उतार पाहायला मिळतात, अप्स अँड डाऊन पाहायला मिळतात. म्हणूनच तर त्याला क्रिकेट म्हटलं जात आहे. कारण कधी कधी हरणारे सामने सुद्धा जिंकतात आणि जवळ येणारा विजय, दृष्टीपातच असणारा विजय सुद्धा हिरावून घेतला जातोय. तर याच क्रिकेट आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा. तर गोलंदाजा आतिशचा वापर केलाय. तर दीपाली ग्रुप कडून गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू बिरकावून देतोय, बराच वेळ चेंडू हवेत, मात्र नो मॅन लँड्स मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धावची जी संधी होती थ्रोपैकी थोडीशी स्क्वेअर पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण केल्या जातात. लक्ष्यापासून मात्र थोडं अंतर कमी केलं जातोय. या चांगला आणि चेंडू मात्र लॉंग ऑनच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. तर 4 धावा मिळाल्यात. याच दरम्यान आपण पाहतो सिद्धिविनायक कारव संघाचे पॅकर्स सन्माननीय संदीप शेठ बनवते उद्योजक आहेत, त्याचबरोबर राजेंद्र दादा देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावा. या संघाचे पुरस्कर्ते आहेत ते सिद्धिविनायक कारव संघ पारमटा संघ आहे, वांगणी परिसरातील संघ. तर दुसरीकडे बदलापूरचा संघ मयूर ग्रुप प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूची रिलीज ऑफ डिलिव्हरी अतिशय सुरेख होती, कारण चेंडू पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग होतोय आणि पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय गोलंदाज अतिशच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळत असताना चौकार आल्यानंतर मात्र लगेचच कमबॅक केलंय. पुन्हा एकदा पुल करायचा होता, बराच वेळ चेंडू हवेत, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा वेट करत राहिले आणि तोपर्यंत चेंडू लॉंग लेगच्या दिशेला जातोय आणि या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2ने धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या धावपळकावरती 24 धावा प्राय होत असताना 35 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. सुरुवात चांगली केली आहे, एक ड्रीम स्टार्ट, न्यू प्लॅटफॉर्म बनवून दिला आणि अद्यापपर्यंत सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना एकीकडे 23 धावांवरती खेळतोय तो फलंदाज गौरव म्हात्रे. आउटसाइड ऑफस्टंपला चेंडूची पिचिंग होतोय, मात्र डॉट चेंडू फेकलाय. दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळालाय. गोलंदाजाकडे गती आहे आणि त्या गतीचा वापर
निश्चितच केला जातोय, कारण वेगवान गोलंदाज असे क्वचितच पाहायला मिळतात. हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, मात्र आता मात्र लाईन चांगली होती आणि डॉट चेंडू फेकला गेलाय आणि इथून मात्र यस निश्चितच पंच डिस्कर्ष करतात. थोडासा बेड यस निश्चितच चांगला चेंडू होता. डेड बॉल, तर डेड बॉल ची घोषणा केली गेली आहे. या ठिकाणी पंचांच्या वतीने अद्याप एक चेंडू शेवटचा चेंडू फेकावा लागेल तो गोलंदाजाला. यावेळेस चांगला चेंडू होता, बराच वेळ चेंडू हवेत, मात्र त्या ठिकाणी काय काय क्षेत्ररक्षण बॅकफुट पॉइंटला होते आणि मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. षटक समाप्त होते. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी करवई संघाची धावसंख्या धावपळकावरती 25 धाबा. तर उर्वरित समीकरण पाहायला मिळतं आपल्या येणारे 12 चेंडू आणि 10 धावेची गरज. मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावसंख्या आली आहे 25 धाबा. उर्वरित समीकरण थोडंसं सोपं आहे, मात्र गोलंदाजाने जर कमबॅक केलं या षटकामध्ये तर निश्चितच सामना थोडासा कठीण होईल. तो मात्र या गावदेवी करवई संघासाठी तिसरा गोलंदाज तुषार. हा चेंडू स्लॉक स्वीप करतोय, चेंडूला डिफाईन लेगला जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावसंख्येला आकार दिला जातोय. आता मात्र 8 धावेची गरज आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे बदलापूरचा संघ, दुसरीकडे वांगणी परिसरातील अत्यंत दोन्ही ताकदवर संघ पाहायला मिळतात. एकाच कॅलिबरचे संघ पाहायला मिळतील. पुढे आल्या डान्सिंग डाऊन द विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हरला. तर या दरम्यान मंचावरती सन्माननीय आपांजी बुबेरे आणि शहाबाज बुबेरे साहेब यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. सो सॉरी, थोडा आमचा समालोचन कक्ष थोडासा लांब आहे. तर 2 धावा एकवटल्या तुषारच्या या चेंडूवरती. 29 धाबा धापडकावरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण मात्र पुन्हा एकदा सजवलं जातंय. धाबा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू मात्र जमिनी लगत जातोय. बाबूकडे एकच धाव पूर्ण केली जाईल, कारण अद्याप एकेरी दुहेरी धाबेने सुद्धा सामना हा जिंकता येऊ शकतो, कारण 2 फलंदाज सेट झालेले आहेत. त्यामुळे सेट फलंदाजासाठी हा सामना निश्चितच गावदेवी खरवई संघाच्या बाजूने जास्तीत जास्त पाहिला जातोय. आणि क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होतोय. पुढे आले होते, एस्टेनचा वेध घेऊन चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि पहिला ब्रेक तो निर्माण करून देतोय तो गोलंदाज तुषार. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरल देवी आईचे नामथर गावाला. माझी वरल देवी आईचे नामथर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला.
तर पहिलं यश मिळालं. आता मात्र सामन्यामध्ये रंगत जम्मत पाहायला मिळेल का? प्रेक्षकांचा मात्र प्रचंड प्रतिसाद लाभतोय, कारण बदलापूर विभागामध्ये प्रथमच ही स्पर्धा आयोजित केली जाते. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे त्यांचा मात्र वाढदिवस आपण 9 एप्रिलला या ठिकाणी सेलिब्रेट करणार आहोत. या स्पर्धेचे जनक, प्रणेते, निर्माते, ज्याने नेहमीच बदलापूर शहराचा विकास केला आहे, सर्वांचे लाडके सन्माननीय मंगेश विनायक धुले साहेब. त्याचबरोबर आयोजकामध्ये पाहतोय आपण सन्माननीय अशफाकजी पटेल साहेब आणि त्यांची पूर्ण टीम. मात्र यांचा पूर्ण फार मोठा बिग सपोर्टर असतोय. ते बिग सपोर्टर आहेत ज्यांच्यावरती दिलेली जबाबदारी, काम मात्र ते पूर्णपणे नेहमीच चांगलं काम करत असतात. अशी त्यांची स्ट्रॉंग कॉमेडी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा क्लीन बॉल, हो वड गोल, आणि फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का, आणि आता मात्र येथून तुषारने मात्र कमबॅकचे संकेत दिल्यात, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवरती फलंदाजांना बाद केले जातोय. तर पायातून मात्र तुषार, ज्याच्या पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती 2-2 धाबा एकवटल्या, त्याच्यानंतर लागोपाठ 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलाय. आणि आता मात्र इओजन हॅट्रिक चौंबट्यावरती पाहायला मिळतोय. मगाशी मात्र 3 चेंडूवरती 3 चौका टोकले फलंदाज गौरवणे, आणि आता मात्र गोलंदाज तुषार. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल, कारण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 7 चेंडू आणि 5 धाब्याची गरज आहे. येथून मात्र जर चेंडू डॉट फेकला तर मग पुढे काय, थोडस सामना कठीण होईल का? आणि यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फटका खेळतोय. चेंडू मात्र वेगाने सरळ रेषेत चेंडू सीमा पलीकडे जातोय, आणि अतिशय चांगला महत्वाचा चौकार येतोय तो फलंदाजाच्या बॅट मधून. 4 धावा. तर पहा 5 चेंडू अतिशय सुरेख फेकले होते. 6वा चेंडू सुद्धा चांगला होता, मात्र फलंदाजाने लवकर लाईन पिकअप केली, पुढे आलेत, आणि फटका मात्र सरळ रेषेत केला गेलाय, आणि या 4 धावा मिळाल्यात. स्कोर लेवल झाली आहे, इक्वल झाली आहे. त्यामुळे फक्त 6 चेंडू मध्ये 1 धाब्याची गरज असेल. 6 चेंडू 1 धाव क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा सामने असे पाहायला मिळाल्यात, आणि बऱ्याच वेळा सामने असे झाल्यात की 1 धाव सुद्धा झालेली नाही आहे. त्यामुळे येथे मात्र काय होईल, पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल की मात्र ती 1 धाव पूर्ण केली जाईल या 6 चेंडूवरती. तर पुढचा जो सामना आहे त्या दोन्ही संघाने आपण लगेच सज्ज राहायचंय. कोणत्याही प्रकारचा वेळ जास्त न घेता मैदानामध्ये सामना संपल्यानंतर लगेचच आपण जायचंय. तर 6 चेंडू आणि 1 धाब्याची गरज गावदेवी खरवई संघाला. गोलंदाज बादल. तर 29 या धावसंख्येवरती गौरव खेळतोय, ज्याने अतिशय चांगला स्टार्ट केला. वेळोवेळी चांगले फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले, आणि आता मात्र एक विजयाच्या दिशेने जे आपल्या संघाला नेऊन ठेवलाय. ऑफड्राय करतोय, चेंडूला गॅप मधून ढकललाय, सुरेख फटका, चेंडू सीमा पलीकडे, आणि या विजयाचा चौकार येतोय तो फलंदाज गौरव मात्रेच्या बॅट मधून. थँक्यू. चला या ठिकाणी असं आंदोलन करायचंय दोन्ही संघ, आणि सामन्याचा मानकरी ठरलाय, ज्याने खरोखरच सामना आपल्या बाजूने पहिल्या बॉल पासून फलंदाजी केली आहे. सामना संपेपर्यंत अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली, आणि